नमस्कार मंडळी. या न्यू इयरला तुम्ही जर वजन कमी करायचं ठरवलं असेल ना, तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे बरं का. मस्त असं एकदम हेल्दी आपण ग्रीन रॅप बनवलं आहे. म्हणजे काय तर कोथिंबीर बेसनचं धिरडं हो. आणि त्याच्यामध्ये मस्त अशा आपल्या व्हेजिटेबल्स घातलेले आहेत, भाज्या घातलेल्या आहेत, ज्यामुळे तुमचं पोट अगदी फुल राहणार आहे. अजिबात तुम्हाला भूकसुद्धा लागणार नाही आणि अगदी जेवण केल्यासारखं पोट भरून राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला सारखी सारखी भूक लागणार नाही आणि वरचं काही तुम्ही खायला जाणारसुद्धा नाही. त्यामुळे जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी बेसन हा महत्त्वाचा घटक आहे बरं का. आणि कोथिंबीर आपलं शरीर डिटॉक्स करते आणि आपल्या शरीरात आपली पचनक्रिया नक्की सुधारते. आणि पनीर तर तुम्हाला माहितीच आहे, प्रोटीन्सचा एकदम मोठा स्रोत आहे पनीर. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये नक्की ॲड करा. त्यासाठी इथे बघा 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, 1 मोठा टोमॅटो आणि पनीर घेतलेलं आहे. हे सगळं आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण चिरून घ्यायचे. मी उभे पातळ काप करते. तुम्हाला छोटे छोटे बारीक तुकडे करून हवे असतील तरीसुद्धा तुम्ही करू शकताय. आणि टोमॅटोसुद्धा तशाच प्रकारे मी चिरून घेतला आहे आणि पनीरसुद्धा तसेच मी पातळ उभे काप काढून घेतलेलं आहे पनीरचंसुद्धा. आणि याच्यामध्ये आपण शिमला मिरचीसुद्धा घालणार आहे. ती इथे दाखवायची विसरले होते, पण शिमला मिरचीसुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहे. या सगळे व्हेजिटेबल्स आहेत ना, त्या आपल्याला वेट लॉस जर्नीमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत बरं का. कारण वेट लॉस जर्नीमध्ये आपला जो डाएट प्लॅन असतो त्याच्यामध्ये भरपूर भाज्या खायला सांगितलेल्या असतात. त्यामुळे आपण ह्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये वापरणार आहे. तुम्ही याच्यामध्ये वाटाणा वगैरे जरी घातलात ना तरीसुद्धा चालेल, पण माझ्याजवळ इतक्याच भाज्या होत्या त्या मी वापरलेल्या आहेत. आता आपण भाज्या बाजूला ठेवून दिल्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप आपण बेसन घेतले. त्याच्यामध्ये 1 मिरचीचे तुकडे करून घातलेत, इंचभर आल्याचे तुकडे करून घातलेत आणि थोडंसं पनीर असं कुस्करून टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहे, कारण इथे कोथिंबीर म्हणजे हिरोच आहे आपल्या या रेसिपीचा. त्यामुळे भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपण याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने असावी म्हणजे छान अशी आपली धिरडी बनतात बघा. त्याच्यामध्ये थोडंसं घातलं चवीनुसार. सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. खूप जास्त पातळ करू नका, नाहीतर मग हे धिरडं तव्याला चिटकून बसतं आणि आपल्याला हवं असं बनत नाही. त्यामुळे अशा प्रकारची त्याची कन्सिस्टन्सी असू द्या. आता आपण धिरडे बनवून घेऊया. आपला तवा किंवा पॅन असेल त्याला थोडंसं अगदी आधी तेल लावून घ्यायचं. नंतर नाही तेल लावलं तरीसुद्धा चालतं. थोडंसं तेल लावल्यानंतर 2 पळ्या आपण याच्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे आणि छान असं धिरडं बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसर बनवायचं नाही आहे, एकदम मीडियम साईजचं बनवायचं आहे. पटकन आपलं उलटल हे धिरडं आणि छान असं शिजेलसुद्धा. आता मस्तपैकी झाकण ठेवून एक वाफ काढली आणि बघू शकताय छान असं आपलं धिरडं दोन्ही बाजूनेच भाजलेलं आहे. तोपर्यंत आपण इकडं आपल्या वेजीस ज्या आहेत ना त्या थोड्याशा फ्राय करून घेऊया. अर्धा चमचा मी फक्त तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्या सगळ्या भाज्या घालून घेतल्यात आणि त्या थोड्याशा आपण परतवून घ्यायच्या आहेत. कच्च्या भाज्या घालण्यापेक्षा ना आपण थोड्याशा या परतवून खाणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोसुद्धा घातलेलं आहे. अर्धा चमचा दोन्ही घातले आणि छान असं मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ म्हणजे 5 मिनटं फक्त आपण याला परतवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला वाटलं आता छान ते परतलं आहे की मग आपण गॅस बंद करायचा आणि ह्या वेजीस मग काढून घ्यायच्या. आता बघू शकताय मस्त अशा आपल्या भाज्या झालेल्या आहेत परतवून. आता आपला हा जो धिरडं बनवलं होतं, ह्या धिरड्याला चिलासुद्धा म्हणतात बरं का. तर याच्यामध्ये आपण या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्यात आणि मस्तपैकी रॅप करायचं आहे. आणि दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत होईपर्यंत जरा त्याला आपण भाजून घेऊया, म्हणजे खाताना एकदम छान कुरकुरीत लागेल. तुम्ही ह्याच्यासोबत ना पुदिना आणि कोथिंबीरीची चटणीसुद्धा बनवू शकताय किंवा दह्यासोबतसुद्धा हे चिला किंवा धिरडं तुम्ही खाऊ शकताय. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही आता नक्की ट्राय करायची आहे बरं का. खूप छान झाली ही रेसिपी. आता बघू शकताय मी दह्यासोबत सर्व करणार आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही चटणी बनवली तरीसुद्धा चालेल. मस्त असं आपलं कोथिंबीर बेसनचं धिरडं तयार झालेलं आहे. वेट लॉस करताना ही रेसिपी खूप जास्त महत्त्वाची आहे. आणि बघा वेट लॉस करतोय म्हटल्यावर कसलं तरी उकडलेले वगैरे पदार्थ खावे लागतात असं काही नाही.
अशा पद्धतीने तुम्ही छान छान रोज रोज नवीन नवीन रेसिपीज बनवून खाऊ शकताय. ही धिरड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीच्या रेसिपीज माझ्या चॅनलवर भरपूर रेसिपी दिलेल्या आहेत. तुम्हीसुद्धा जर वेट लॉस करत असाल ना तर त्यातली प्रत्येक दिवशी एक एक रेसिपी जरी तुम्ही बनवलीत ना तरी तुमची वेट लॉस जर्नी एकदम आनंदात आणि तुमच्या मनासारखं पोटभर खाऊन पिऊन तुम्ही वजन करू शकताय. त्यामुळे माझे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्ही त्या पद्धतीने एक एक पदार्थ बनवून खाऊन तुमचं वजन कमी करा. हा चिला तर खूप छान लागतो आहे. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा बरं का. आणि तुमच्या डाएट प्लॅनमध्ये नक्की हिला ॲड करा. आवडला असेल ना माझा व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. थँक्यू.